मामांचे शापादी अद्भुत सामर्थ्य. कर्नाटकातील एक पाटील खूप श्रीमंत होते. त्यांना हजारो एकर शेतजमीन होती आणि गडगंज श्रीमंती असल्याने ते अगदी राजेशाही थाटात राहायचे. एकदा वर्षा ऋतूच्या काळात त्या पाटलांनी त्यांच्या शेतजमिनीच्या मोठ्या भागात ऊसाची लागण केलेली होती. त्यावेळी मामाही कर्नाटक दौऱ्यावर होते व त्यांची बकरी त्या पाटलांच्या ऊसाशेजारीच मुक्कामासाठी बसली होती. अचानक गड्यांच्या नजरचुकीने मामांची 2-4 बकरी पाटलांच्या ऊसात शिरली आणि ती पीक खाऊ लागली. त्यावेळी पाटील तेथेच शेतात होते. त्यांनी मामांची बकरी शेतात शिरल्याचे पाहिले व ते बकरी होती तिथे पळतच आले. त्यांनी रागाच्या भरात त्या बकऱ्यातील एका छोट्या कोकराला काठीने एवढ्या जोरात मारले की ते कोकरू तत्काळ आडवे पडले. कोकराने जीभ बाहेर काढली होती. त्या कोकराला प्राणांतिक वेदना होऊन ते गतप्राण झाले. मामांना हा प्रकार कळताच ते तत्काळ त्या कोकराजवळ गेले. ते पाटीलही तिथेच शेतात उभे होते. कोकराच्या मृत्यूमुळे उद्विग्न झालेले मामा पाटलांना म्हणाले, "अरे, ह्याला मारलंस का? तुला तुझ्या नुकसानीचे मागशील तेवढे पैसे मी देतो, पण ह्या पिलाला तू उठव." यावर पाटील तोऱ्यात मामांना म्हणाले, "असे पैसे देणारे, जरीचा फेटा बांधणारे मोठे धनगर मी पुष्कळ बघितले. जा." असे पाटलांनी तोऱ्यात म्हणताच मामांनी आपले रौद्ररूप प्रकट केले. ते मोठ्याने ओरडले, "मला जा म्हणतोस?" आणि पाटलाच्या घराकडे हात करून त्यांनी चिमूटभर भंडारा फेकला. तोच तिकडे पाटलाच्या राजवाड्यासारख्या घराला आग लागल्याचे पाटलाचा गडी सांगत आला. संपूर्ण मालमत्तेसह पाटलाचे घर आगीच्या भक्षस्थानी पडले होते. ह्या प्रकरणानंतर त्या पाटलाची परिस्थिती खाली खाली येत गेली. अखेर यामुळे खंगत जाऊन पाटीलही हे जग सोडून परलोकी गेले. मामा आपल्या भक्तांना म्हणत, "माझ्या डोळ्यांच्या पापण्यांची उघडझाप करण्याला लागणाऱ्या वेळेपेक्षाही कमी वेळेत मी ही सृष्टी जाळून भस्म करीन. केवळ माझ्या इच्छेचा प्रश्न आहे." पण पुन्हा मामा भक्तांना म्हणत, "तुम्ही माझी लेकरं बाळं आहात. सर्व मरशीला म्हणून मी गप आहे." आदमापुरात मामांच्या समाधी मंदिरात उंबरठ्याच्या चौकटीवर ठसठशीत अक्षरात निळ्या पार्श्वभूमीवर शुभ्र रंगाने ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायातील एक ओवी वाचावयास मिळते. ती अशी: "ऐसा जो समर्थू, तो मी या जगाचा नाथू. गगना ऐसा साक्षी भूतू, तोही मीची." विश्व निर्माण करून त्यात आपल्या इच्छेने काहीही घडवून आणू शकणारा, पंचमहाभूतांवर पूर्ण नियंत्रण ठेवणारा आणि चराचरात प्रेरणा निर्माण करणारा ईश्वर मीच असून जगाच्या अस्तित्वावर मुळीच ज्याचे अस्तित्व अवलंबून नाही आणि जे अविनाशी, सनातन, सर्वव्यापक आणि अनादी अनंत परब्रह्म आहे, तोही मीच आहे, असा या ओवीचा अर्थ आहे. बाळूमामा अशा स्वरूपाचेच आहेत, म्हणून भाविकांनी मामांना श्रद्धाभक्तीद्वारे ते ईश्वर असल्याचे ओळखून त्यांची भावभक्तीने अर्चना केली पाहिजे, ज्याने हा भवसागर सहज साध्य पार करता येईल. बाळूमामांच्या नावाने चांग भलं. माहिती आवडल्यास शेअर करा, लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.